नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक कुमार वानखडे उत्तर लेखन 0 to हिरो या पुस्तकाचे लेखक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एऑनआयएसच्या YouTube प्लॅटफॉर्म वरती। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी सिरीज आपण या ठिकाणी सुरू करत आहोत, सुरू केलेली आहे, त्याचाच पुढील भाग फेब्रुवारी महिन्यामधल्या ज्या काही करंट म्हणजे चालू घडामोडी आहेत त्यातला जो क्रीडा घडामोडी आहेत त्याच्या अनुषंगाने आपण आजचा हा व्हिडिओ बघणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये यातून जर काही प्रश्न आले तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे। आणि निश्चितच क्रीडा घडामोडींवर वारंवार आणि सातत्याने प्रश्न विचारले जातात। सो ज्या गोष्टी ज्या परीक्षेला निश्चित विचारल्या जातील किंवा ज्या गोष्टी परीक्षाभिमुख आहे अशाच घडामोडींचा यामध्ये काय समावेश करण्यात आलेला आहे। तर आपण या सर्व घडामोडी आपण बघून घेऊया। तत्पूर्वी उत्तर लेखन 0 to हिरो या पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती आहेच, तर मार्केटमधून तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता। तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर निश्चितच हे पुस्तक तुम्हाला खूप मार्गदर्शक या ठिकाणी ठरणार आहे। बघा, सुरू करूया आजच्या पहिल्या न्यूज पासून। काय आहे आजची पहिली न्यूज किंवा पहिली घडामोड? तर बघा की एक मिनिट, मला पेन चेंज करू द्या। हा, अंडर 19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2026 कुठला आहे? अंडर 19 वाला। आता ही न्यूज इथे महत्वाची का आहे? कारण हा जो अंडर 19 चा वर्ल्ड कप आहे याचं विजेतेपद आपल्या प्रिय भारताने काय केलेलं आहे? मिळवलेलं आहे। तर बघा, अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषकाची ही कितवी 16वी आवृत्ती होती। ठीक आहे, कालावधी 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 मध्ये हा विश्वचषकाचा काय कालावधी होता। आणि याचा जो यजमान देश आहे तर झिम्बाब्वे आणि नामिबिया हे दोन देश या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। सो या दोन देशांनी मिळून याचं आयोजन केलेलं आहे। तो हे यजमान देश आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, प्रश्न यावर विचारले जातील। सहभागी संघ 16, एकूण संघ 16 आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात। 5 आणि 50 षटकांचे हे जे आहे हे सामने त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। महत्व काय आहे तर विजेता जो ठरलेला आहे तो भारत ठरलेला आहे आणि उपविजेता जो आहे तर आपण इंग्लंडला हरवलेलं आहे। कोणाला? इंग्लंडला। सो या दोन गोष्टी सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत। भारतीय कर्णधार जर आपल्याला माहित असेल तर आयुष म्हात्रे हे नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण तो अंडर 19 चा जो कॅप्टन आहे तो कोण आहे? आयुष म्हात्रे हा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। अंतिम सामन्यातील सामनावीर वैभव सूर्यवंशी जो एकदम फास्ट मध्ये खेळतो आणि 6 वर 6 हिट करतो, हे नाव लक्षात असू द्या। अंतिम सामन्यातील तो कोण आहे? सामनावीर आहे। ठीक आहे, त्याने 80 चेंडूत 175 धावांची विक्रमी खेळी खेळलेली आहे आणि त्याच जोरावर आपण हा जो वर्ल्ड कप आहे तो जिंकलेला आहे। मग यापूर्वी भारताने विजेतेपद मिळवलेलं आहे का? हो, निश्चितच। कारण भारताने सर्वाधिक म्हणजे तब्बल 6 वेळा हे विजेतेपद जिंकलेलं आहे। बघून घ्या, 2000 मध्ये, त्यानंतर 2008 मध्ये, त्यानंतर 2012 मध्ये, नंतर 2018 मध्ये आणि आता 2022 नंतर 2026 मध्ये। तर असं तब्बल 6 वेळा हे विजेतेपद। सर्वाधिक वेळा मग कोण ठरलेला आहे? तर भारत। किती वेळा? 6 वेळा। त्यानंतर कोण आहे? तर ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलियाने किती वेळा जिंकलेला आहे? तर 4 वेळा। आणि त्यानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर आपला शेजारी देश पाकिस्तान यांनी सुद्धा 2 वेळा ते विजेतेपद जिंकलेला आहे। तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। यासोबतच जे आयसीसी T20 वर्ल्ड कप जो आहे, कुठला? आयसीसीचा जो T20 वर्ल्ड कप आहे तो सुद्धा कोणी जिंकलेला आहे? भारत देशाने जिंकलेला आहे। हे न्यूज तुम्हाला मार्च महिन्याच्या करंट अफेअर कुठल्या खेळ म्हणजे स्पोर्ट्स ते जे सेशन कव्हर करणार त्यामध्ये ते न्यूज तुम्हाला परत तिथे दिसून येईल, पण तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे। बघा, पुढली न्यूज काय आहे? ऑस्ट्रेलिया ओपन। आपल्याला माहित आहे की ग्रँड स्लॅम ज्या 4 ठिकाणी होत असतात। कुठे कुठे होत असतात? तर पहिली जी आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाते, दुसरी जी आहे ती फ्रान्स मध्ये खेळली जाते ज्याला आपण फ्रेंच ओपन म्हणतो, त्यानंतर विम्बल्डन ओपन जे इंग्लंडमध्ये होते आणि त्यानंतर US ओपन, अशा 4 त्या ठिकाणी खेळल्या जातात। कुठली म्हटलं? ऑस्ट्रेलिया। मग ही काय आहे? तर ही हार्ड कोर्ट म्हणजे कडक मैदानावर खेळल्या जाते। त्यानंतर कोणती आहे? फ्रेंच, हे लाल मातीवर, कुठे? रेड सॉइल यावर खेळली जाते। त्यानंतर कोणते आहे? विम्बल्डन। विम्बल्डन कुठे खेळले जाते? तर ग्रास म्हणजे हिरव्या गवतावर ही खेळली जाते। आणि मग US ओपन जी आहे ते अगेन हार्ड कोर्टवर खेळली जाते। म्हणजे या दोन
हार्ड कोर्टवर ऑस्ट्रेलिया आणि US. येते लक्षात. आणि याला मिळून आपण ग्रँड स्लॅम म्हणत असतो आणि त्यातलीच ही ऑस्ट्रेलिया ओपन जे वर्षाच्या सुरुवातीला खेळली जाते. बघा आता कार्लोस अल्कराज कुठला खेळाडू आहे? स्पेन मधला तो खेळाडू आहे. यांनी कोणाला? नोवाक जोकोविच. तो कुठला प्लेअर आहे? सर्बियाचा. हा कुठला आहे? सर्बियन प्लेअर आहे. त्याचा पराभव केलेला आहे आणि अवघ्या 22व्या वर्षी अल्कराजने करिअर ग्रँड स्लॅम. आता बघा इथे दोन गोष्टी येतात. एक असतात कॅलेंडर ग्रँड स्लॅम आणि एक असतं काय? करिअर. तो यांनी कुठलं मिळवलेलं आहे? करिअर म्हणजे की तुम्ही जर तुमच्या करिअरमध्ये चारही ज्या या स्पर्धा आहेत ह्या जर जिंकत असाल त्याला आपण करिअर ग्रँड स्लॅम म्हणतो. आणि कॅलेंडर काय? जर एकाच वर्षात तुम्ही ह्या सर्व स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलिया, फ्रेंच, विम्बल्डन आणि US या जर जिंकलेल्या असेल तर त्याला आपण कॅलेंडर स्लॅम म्हणतो. ठीक आहे. सो यांनी हे कमी वयात पूर्ण करणारा हा खेळाडू ठरलेला आहे. आता याचं विजेते बघा की पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्कराज आणि महिला एकेरीमध्ये रायबकिना. कुठली? रायबकिना. आणि ही कुठल्या देशाची आहे मग रायबकिना? मला तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. ठीक आहे. महिलामध्ये हिचं नाव आहे. त्यानंतर पुरुष दुहेरीमध्ये नील स्कुप्स्की. नाव कठीण आहे. नील स्कुप्स्की व ख्रिश्चन हॅरिसन यांनी दुहेरीमध्ये मिळवलेला आहे. आणि महिला दुहेरीमध्ये जर एलिस मर्टेन्स व झांग शुआई या दोघांनी मिळून त्या ठिकाणी महिला दुहेरीमध्ये मिळवलेला आहे. आणि मिश्रमध्ये काय? गॅडेकी व पियर्स. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. पण मोस्ट इम्पॉर्टंट हे दोन नावं जे एक्झामसाठी आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. येते लक्षात. तो ही न्यूज आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. पुढे बघा पुढली न्यूज काय आहे? देविका सिंहा थायलंड मास्टर्स ठरलेले आहे. भारताच्या खेळाडू आहे. आता देविका सिंहा ज्या आहे हरियाणातील 20 वर्ष बॅडमिंटनपटू आहे. आता बघा प्रश्न कुठे येतो की एखादा जर खेळाडू एखादी स्पर्धा जिंकत असेल तर ते काय करतात? विविध त्यांचे जे खेळ आहेत आणि कुठला खेळाडू कुठल्या खेळाशी संबंधित आहे यावर जुळ्या लावा स्वरूपात या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. तर मग जर न्यूज येत असेल तर ही कुठल्या खेळाशी संबंधित आहे ही गोष्ट लक्षात असणं आपल्याला महत्वाची आहे. सो बॅडमिंटनपटू लक्षात ठेवा. थायलंड मास्टर 2026 मध्ये पहिले सुपर 300 विजेतेपद त्यांनी मिळवलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये काय झालंय? त्यांच्या ज्या प्रतिस्पर्धी होत्या त्यांच्या ज्या अपोनंट होत्या तर गो जिन वेई आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे आणि दुखापतीमुळे प्रतिस्पर्धीने हा जो सामना आहे तो अर्धवट सोडलेला आहे आणि अर्ध्यातच सोडून गेलेला आहे. पण आपल्या ज्या देविका सिंहाग आहे त्या लीडवर होत्या आणि त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे बघा इथे स्कोर दिलेला आहे 21-8 आणि 6-3. तो देविका ऑलरेडी आघाडीवर असल्यामुळे त्यांनी हा थायलंड मास्टर जिंकलेला आहे. वर्ड लायनर क्वेश्चन. थायलंड मास्टरचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर आपल्याला देविका सिंहाग हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आता बघा देविकाचे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय हे विजेतेपद आहे. सुपर 300 स्पर्धेमुळे त्यांचे महत्वाचे रँकिंग, गुण व अनुभव हा त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेला आहे. आणि मग भविष्यात काय की सुपर 500 आणि सुपर 750 या सुद्धा स्पर्धेसाठी त्या आता तयारी करताना आपल्याला दिसून येतील. देविका सिंहाग लक्षात असायला हवं. त्यानंतरची न्यूज काय आहे? WPL. काय आहे WPL? वुमेन्स प्रीमियर लीग. जसं IPL आहे तसं WPL आहे. सुरुवात कधी झाली होती? 2023 ला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आणि पहिलं विजेतेपद जे कोणी जिंकवलेलं होतं तर मुंबईने त्या ठिकाणी जिंकलेलं सुद्धा आपल्याला दिसून येते. न्यूज बघून घ्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 204 धावांचा विक्रमी पाठलाग करत हे विजेतेपद मिळवलेलं आहे. लक्षात काय ठेवायचंय मग? RCB. आणि IPL मध्ये तुम्हाला माहित आहे RCB ला 18 वर्ष लागले ते विजेतेपद पटकावायला. पण त्यांच्या ज्या महिला आहे RCBच्या त्यांनी सलग म्हणण्यापेक्षा आधी मुंबईने जिंकलं, त्यानंतर मग RCBने जिंकलं, मग परत मुंबईने जिंकलं आणि त्यानंतर परत RCBने जिंकलेलं. तो या दोनच टीमा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात WPL मध्ये. ठीक आहे. दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेट्सनी मात करून ते जिंकलेला आहे. हा जो सामना आहे तो वडोदरामध्ये
खेळण्यात आलेला होता आणि यांचं हे दुसरं विजेतेपद आहे. आता बघा दिल्ली कॅपिटल्स बद्दल बघा की दिल्ली कॅपिटल्स फायनल मध्ये जाणारा सतत 4 वेळा तो फायनल्स मध्ये तो संघ गेलेला आहे. कुठला? दिल्ली कॅपिटल्स. पण एकदाही त्यांना विजेतेपद पटकावता आलेलं नाही. आता यामध्ये बघा की मंदाना, स्मृती मंदाना आणि वॉल यांची भागीदारी, तर यांनी 165 धावांची भागीदारी अवघ्या 92 चेंडूमध्ये केलेली दिसून येते. सो ही सुद्धा विक्रमी भागीदारी त्या ठिकाणी ठरलेली आहे. येते लक्षात. आणि WPL इतिहासातील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. ही सुद्धा गोष्ट काय आहे? वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून परीक्षेत जर विचारले गेली ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मग याच्यात सामनावीर कोण राहिलेले आहेत? तर स्मृती मंदाना, ज्या भारतीय खेळाडू आहेत. 41 चेंडूत त्यांनी 87 धावा त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. येते लक्षात. आता पुरस्कार मध्ये कुठला आहे? तर विजेता, ज्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे त्यांना 6 कोटी अमाऊंट त्या ठिकाणी मिळणार आहे आणि उपविजेता याला 3 कोटीची रक्कम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मग वैयक्तिक पुरस्कारामध्ये आता ऑरेंज कॅप म्हणजे जे सर्वाधिक रन्स ज्या ठिकाणी बनवत असतात त्याला ती ऑरेंज कॅप मिळालेली असते. सो स्मृती मंदानी त्या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक रन्स बनवलेले आहेत. पर्पल कॅप कोणाकडे राहिलेली आहे? तर सोफी डिवाई. ठीक आहे, त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू सुद्धा सोफी डिवाईनच राहिलेले आहेत. आणि उदयोन्मुख म्हणजे एमर्जिंग प्लेयर ज्याला म्हणतो त्या आहे नंदिनी शर्मा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. येते लक्षामध्ये. सो या अनुषंगाने ती न्यूज होती. हे विजेतेपद कोणी कोणी 2023 पासून सुरू झालेलं आपण बघून घेतलेलं आहे. मुंबई इंडियन्स, RCB, मुंबई इंडियन्स, अगेन RCB. आणि त्या ठिकाणी बघा उपविजेता म्हणून तुम्हाला 4ही दा दिल्ली कॅपिटल्स त्या ठिकाणी दिसून येतोय. तर न्यूज महत्वाची होती. क्वेश्चन आला परीक्षेमध्ये तर तो आपल्या हातून जाता कामा नये. पुढील न्यूज काय आहे? संतोष ट्रॉफी 2026. आता एकदा यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता की ही ट्रॉफी कशाशी संबंधित आहे. मग आपल्याला ऑप्शन देतात, फुटबॉल किंवा क्रिकेट, ठीक आहे, किंवा व्हॉलीबॉल किंवा अजून इतर काही. सो असे सुद्धा प्रश्न या ठिकाणी दिसून येतात. कुठली ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे बघून घेऊया न्यूज काय आहे. संतोष ट्रॉफी 2026 ज्याचा अंतिम सामना झाला होता आणि त्यामध्ये सर्व्हिसेस फुटबॉल टीमने यामध्ये विजेतेपद मिळवलेलं आहे. म्हणजे भारतातल्या ज्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्यातून जे खेळाडू येतात आणि त्यांची जी टीम बनल्या जाते, सो ती टीम असते सर्व्हिसेस फुटबॉल टीम. आणि यांनी मग कुणाला हरवलेला आहे? तर केरला फुटबॉल टीमला या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक राज्याच्या एक वेगवेगळ्या टीम सुद्धा असतात. सो त्यातलीच ही टीम आहे केरला आणि सर्व्हिसेस फुटबॉल टीमने त्यांना हरवलेला आहे. सामना अतिरिक्त वेळेत निर्णायक ठरला आणि याचं जे ठिकाण आहे, हा जो सामना आहे हा कुठे खेळला गेलेला होता? तर आसाममध्ये. येते लक्षात. हे बघा चॅम्पियन्स सर्व्हिसेस तिथे इमेज मध्ये आपण बघू शकतो. आता सर्व्हिसेसचे हे 8वे संतोष ट्रॉफीचे विजेतेपद आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा 8 वेळा जिंकलेला आहे. ही सुद्धा गोष्ट महत्वाची बनते. आणि त्यांनी 2023-24 नंतर पुन्हा केरळवर विजय मिळवलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सो सर्व्हिसेस खूप महत्वाचा आहे. आता याच्या आधी कोणी कोणी जिंकलेला आहे तर बघून घ्या. 21-22 मध्ये केरला फुटबॉल टीमने जिंकला होता. 22-23 मध्ये कर्नाटक फुटबॉल टीमने जिंकला होता. 23-24 मध्ये सर्व्हिसेसने जिंकलेला आहे बघा इथे. त्यानंतर 25-26 मध्ये पुन्हा सर्व्हिसेसने जिंकला आहे आणि 24-25 मध्ये वेस्ट बेंगॉल आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. येते लक्षामध्ये. वन लाइनर क्वेश्चन सुद्धा आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो. पुढली न्यूज बघा. पुढली न्यूज काय आहे? मेघना सज्जनार कशाशी रिलेटेड आहे? तर शूटिंगशी. म्हणजे एशियन शूटिंग स्पर्धा ज्या आहे त्या दिल्लीला खेळवण्यात आलेल्या होत्या. तो दिल्ली सुद्धा हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा मेघना सज्जनार 8 महिन्यांची गर्भवती असताना यांना विशेष काय बनवते तर त्या 8 महिन्याच्या गर्भवती असताना सुद्धा त्यांनी ही स्पर्धा खेळली आणि त्यामध्ये त्यांनी काय पदक मिळवलेलं आहे. आणि सांघिक कामगिरीमध्ये सुद्धा त्यांनी खूप महत्वाची कामगिरी केलेली आहे, ज्याच्या भरोशावर त्यांनी सांघिक मध्ये सुद्धा भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलेलं आहे. बघा 8 फेब्रुवारी 2026 मध्ये ही स्पर्धा कुठल्या होत्या तर एशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2026. महिला 10 मीटर एअर रायफल मध्ये, कुठल्या 10 मीटर एअर रायफल मध्ये त्यांना वैयक्तिक गटात कांस्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे. सो कांस्य पदक महत्वाचं आहे. नाहीतर ऑप्शन्स मध्ये आपल्याला मग सिल्वर मिळवलेलं आहे, गोल्ड मिळवलेलं आहे,
असे आपल्याला आयोग प्रश्न बनवत असतो. सो कांस्य पदक गोल्ड नाही. आणि गोल्ड कुठे मिळालेलं आहे तर सांघिक मध्ये. कुठे? सांघिक मध्ये. येते लक्षात. त्यामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि अंतिम फेरीत अत्यंत कमी फरकाने काय केलेलं आहे त्यांचं रौप्य पदक जे आहे ते हुकलेलं आहे थोडेसे, नाहीतर त्यांना रौप्य पदक सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं असतं. समोरची न्यूज काय आहे तर मनू भाकर यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. PYQ मध्ये तुम्ही बघू शकता. तर त्या कुठल्या खेळाशी संबंधित आहे तर शूटिंग नेमबाज आहेत त्या. बघा आशियाई शूटिंग स्पर्धा 2026 मध्ये 25 मीटर पिस्तूल प्रकारात बघा त्या कुठे होत्या 10 मीटर मध्ये आणि या कुठे आहे 25 मीटर मध्ये. सो आयोग काय करतो हे सुद्धा 10 मीटर ठीक आहे आणि 25 मीटर याच्यामध्ये काय करतं गडबड करून देतं, नावामध्ये ते बदलून देतात आणि त्या पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारतात. सो 25 मीटर मध्ये कोणी तर मनू भाकर यांनी जिंकलेला आहे. ठीक आहे ना. तेच नवी दिल्लीमध्ये त्या स्पर्धा अंतिम फेरीतील कामगिरी पात्रता फेरीमध्ये त्यांना 584 गुण होते, पण अंतिम फेरीमध्ये त्यांना फक्त 35 गुण त्या ठिकाणी मिळालेले आहे. व्हिएतनामच्या खेळाडू सोबत त्यांनी बरोबरी केलेली आहे, 2 वेळा शूट ऑफ झालेला आहे आणि थोडक्यात त्यांचं काय सुवर्ण हुकलेलं आहे. पण यांना कुठलं पदक मिळालेलं आहे तर रौप्य. रौप्य म्हणजे सिल्वर. येते लक्षात. हे बघा इथे सिल्वर मनू भाकर सिल्वर पदक त्यांनी जिंकलेलं आपल्याला दिसून येतं. आता विशेष कामगिरी त्यांनी काय केलेलं आहे तर 25 मीटर पिस्तूल प्रकारातील हे त्यांचं पहिलं वैयक्तिक रौप्य पदक राहिलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी काय वैयक्तिकरित्या रौप्य पदक या आधी त्यांनी कोणतं जिंकलेलं होतं तर फक्त कांस्य पदक त्यांना मिळालेलं होतं, पण आता त्या रौप्य मध्ये सुद्धा त्यांनी पदक मिळवलेलं आहे. येते लक्षात. 2 न्यूज आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तिविशेषवर आपण त्या बघितलेल्या होत्या. आता बघा आशियाई रायफल पिस्तूल स्पर्धा 2026 म्हणजे त्या नवी दिल्लीला त्या स्पर्धा कुठे नवी दिल्ली किंवा दिल्ली आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल तिथे भरवण्यात आलेल्या होत्या. तो आपण एकूणात त्या स्पर्धा बघून घेऊया. आता भारताने या स्पर्धेत एकूण 94 पदके जिंकून अव्वल स्थान मिळवलेलं आहे. कुठलं फर्स्ट पोझिशन मध्ये. आता यावर आपण मल्टी लाइनर किंवा स्टेटमेंट फॉर्मॅट मध्ये प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. यावर निश्चित प्रश्न तुम्हाला दिसून येईल. आता बघा सुवर्ण किती आहे 51 आणि रौप्य किती आहे ते 20 आणि उरलेले जे आहे कांस्य पदक ते किती आहे 20. हे आकडेवारी जशाच्या तशी पाठ करून घ्या कारण आयोग आकडेवारीवर प्रश्न विचारतो. येते लक्षात. त्यानंतर बघा ठिकाण कुठे डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली 25 मीटर सेंटर फायर पिस्टल त्याला आपण पिस्टल म्हणतो. तर वरिष्ठ गटामध्ये कोणी कोणी पदक मिळवलं तर अमनप्रीत सिंग यांनी सुवर्ण पदक त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. अमनप्रीत सिंग हे नाव लक्षात असू द्या कारण जो कोणी सुवर्ण बघा तुम्ही तो दंगल पिक्चर बघितला असेल है ना, त्यामध्ये आमिर खान म्हणतो गोल्ड तो गोल्ड होता है कारण बाकी लोकांना लोक विसरून जातात, पण जो सुवर्ण पदक मिळवतो त्यांचे नाव लोक लक्षात ठेवतात आणि आयोग सुद्धा लक्षात ठेवतो. सो अमनप्रीत सिंग सुवर्ण, गुरप्रीत सिंग यांना रौप्य मिळालेलं आहे, अंकुर गोयल यांना कांस्य पदक मिळालेलं आहे आणि संघ प्रकारात सुवर्ण पदक मिळालेलं आहे. बघा संघामध्ये जर कुठेही प्रश्न आला तर संघाने या ठिकाणी सुवर्ण पदकच मिळवलेलं आहे. कुठल्याही याच्यात असो पुढे तुम्हाला त्या गोष्टी दिसून येईल. संघाचं जर कामगिरी आली तर तुम्ही सुवर्ण तिथे निश्चित मार्क करू शकता. बघा एशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2026 इंडिया तुम्हाला फर्स्ट पोझिशन वर दिसून येतो. त्यानंतर कझाकिस्तान आहे, त्यानंतर उझबेकिस्तान आहे. येते लक्षामध्ये हा चार्ट तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. भारत आपल्याला फर्स्ट पोझिशन वर दिसून येईल. दुसरी बघा 25 मीटर पिस्टल ज्युनियर मध्ये आधी काय बघितलं आपण त्या सिनियर गटात बघितलं, वरिष्ठ गटात बघितलं तर सूरज शर्मा यांनी त्या ठिकाणी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. मुकेश नेलावली यांनी रौप्य पदक, त्यानंतर अभिनव देशवाल यांनी कांस्य पदक, त्यानंतर भारताचा पूर्ण पोडियम क्लीन स्वीप त्या ठिकाणी त्यांनी केलेला दिसून येतो आणि संघ प्रकारात सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जे मी तुम्हाला म्हणत आलेलो आहे. इथे पण तुम्हाला संघ प्रकारात सुवर्ण दिसतं, इथं पण संघ प्रकारात भारताला सुवर्ण दिसतं आणि इथे पण 50 मीटर मध्ये सुद्धा दिसून येतं. इथे लक्षात. सो सांघिक लक्षात ठेवायचंच आहे. त्यानंतर 50 मीटर रायफल प्रोन. प्रोन म्हणजे काय की जर आपण तुम्ही बघा ते
जमिनीवर झोपून अशी शूटिंग करताना त्या ठिकाणी दिसून येतात. सो त्यातलाच हा प्रकार आहे प्रौढ. येते लक्षात. तो आता महिला वरिष्ठ मध्ये कोणी मिळवलेला आहे तर सिप्त कौर समरा यांनी रौप्य. सो या ठिकाणी आपल्याला गोल्ड जे आहे ते इथे कोणीही मिळवलेलं नाही. जसं इथं तुम्हाला सुवर्ण दिसतं, मागच्या स्लाइड मध्ये त्यांनी सुवर्ण जिंकलेलं होतं. सो यामध्ये यांनी रौप्य मिळवलेलं आहे. तेजस्विनी सावंतनी कांस्य पदक मिळवलेलं आहे आणि संघ प्रकारात भारताला सुवर्ण मिळालेलं. 50 मीटर एअर प्रोन महिला, आता या कुठल्या आहे 50 मीटर मध्ये एअर प्रोन ज्युनियर गटामध्ये कोणी मिळवलेला आहे तर धौलिका देवी यांनी कांस्य पदक मिळवलेलं आहे. कुठलं? धौलिका देवी. आणि संघ प्रकारात अगेन सुवर्ण. सो अशा या एशियन शूटिंग चॅम्पियनशिप ज्या दिल्लीला पार पडल्या आल्या होत्या त्यावर सुद्धा आपण न्यूज कव्हर केलेली आहे. त्यावर 100% प्रश्न विचारल्या जाईल, लक्षात असू द्या. पुढे बघा, फ्री स्टाईल बुद्धिबळ विश्वचषक 2026 कुठला आहे? फ्री स्टाईल बुद्धिबळ म्हणजे चेस. तो हा चेहरा तुमच्या लक्षात आहे, या व्यक्तीला तुम्ही ओळखता. याचं नाव काय आहे? मॅग्नस कार्लसन. काय आहे? मॅग्नस कार्लसन. फॅबियानो कॉरोना वर 2.5 आणि 1 पॉइंट प्लसने त्यांनी विजय मिळवलेला आहे. ज्या बुद्धिबळामधले हे जे काही पॉइंट्स असतील ते आपल्याला दिसून येतात. ठिकाण बघा, जर्मनी. जर्मनीला या स्पर्धा पार पडलेला होता. आता फ्री स्टाईल म्हणजे काय असतं तर बघा की जो बुद्धिबळाचा जो चेसचा जो गेम असतो त्यामध्ये काय असतं, मोहऱ्यांची सुरुवातीची जी मांडणी असते ती यादृच्छिक म्हणजे रॅन्डम पद्धतीने तुम्ही आपला ही जी काही इथे पॅदे ठेवलेले असतात बरोबर, आणि ही जी मागची लाईन असते यामध्ये तुम्ही काय रॅन्डमली पोझिशन कुठलाही जो त्यातला काय म्हणता येईल मोहरे जे आहेत ते ठेवता येतात, म्हणून त्याला काय म्हणता येतात फ्री स्टाईल बुद्धिबळ येत आहे. आता यामध्ये यांनी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. कुठली तर याचं हे 21वे विश्व विजेते पदक होतं आणि फ्री स्टाईल म्हणजे चेस 9600 दिसतो ना इथे आकडा 960 प्रकारातील हे याचं पहिलं होतं म्हणजे फ्री स्टाईल मधलं पहिलं. आता हे 960 काय आहे तर ती जी मांडणी आपल्याला रॅन्डम पद्धतीने करता येतं, त्या ज्या सोंगट्या असतात किंवा त्याच्या गोट्या असतात किंवा त्याच्या मोहरे असतात त्यांची जी मांडणी आहे ते 960 पद्धतीने त्या ठिकाणी करता येतं, म्हणून त्याला ते नाव दिलेलं आहे चेस 960. येते लक्षात. आणि फिडे मान्यता प्राप्त ते विजेतेपद त्याला मिळालेलं आहे. सो मॅग्नस कार्लसनने जरी जिंकलेलं असतं पण तुम्हाला माहित आहे की आपला भारताचा जो डी गुकेश होता त्यांनी त्याला हरवलेलं होतं. त्यावर बऱ्याचशा रील सुद्धा व्हायरल झालेल्या आपल्याला दिसून येतात. इथे लक्षात. पुढली न्यूज घ्या. पुढली न्यूज काय आहे? राशिद खान. कुठला प्लेयर आहे तर अफगाणिस्तानचा. कुठला प्लेयर दिसून येतो? अफगाणिस्तानचा तो राशिद खान प्लेयर आहे. आता याच्यासाठी महत्वाचं काय आहे तर त्यांनी जी आहे 700 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरलेला आहे. किती विकेट घेतलेला आहे? 700 विकेट्स. कुठे? T20 क्रिकेटमध्ये. तो प्रश्न असा आहे की T20 क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू कोण आहे? सो राशिद खान वर तुम्हाला काय गोला करायचा आहे. बघा 518 सामन्यांमध्ये त्यांनी 700 विकेट्स घेतलेल्या आहे आणि 432 वेगवेगळ्या फलंदाजांना म्हणजे बॅट्समनना त्यांनी काय केलेलं आहे बाद केलेला आपल्याला दिसून येते. ड्वेन ब्रावो याच्या विक्रम मुडीत काढलेला आहे आणि त्याला त्यांनी मागे टाकलेला आहे. आंतरराष्ट्रीय कामगिरीमध्ये बघून घ्या. T20 मध्ये 191 विकेट्स सर्वाधिक, त्यानंतर 200 विकेट्सच्या टप्प्यांचा जवळ 11 वेळा 4 विकेट्स घेणार आहे, म्हणजे ऍट अ टाइम 4 विकेट्स यांनी 11 वेळा घेतलेला आपल्याला दिसून येते. हा T20 मधला विक्रम आहे आणि एकूण 22 वेळा 4 विकेट्स या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. येते लक्षात. तो बरं, आता हे T20 मध्ये राशिद खान यांनी विक्रम केलेला आहे. तर मग ओडीआय प्लस टेस्ट क्रिकेटमध्ये मग कुणाचं नाव येतं तर मुथय्या मुरलीधरन. मुथय्या मुरलीधरन हे नाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तो या अनुषंगाने ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे. 700 विकेट साठी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बीबीसी इंडियन स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर. कुठला? बीबीसी इंडियन स्पोर्ट वुमेन. या
हा चेहरा तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतोय, स्मृती मंदाना भारताच्या त्या फलंदाज आहे. बघा, प्रमुख पुरस्कार मध्ये स्मृती मंदाना हे नाव आपल्याला स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर लक्षात ठेवायचं आहे. कारण काय आहे तर महिला विश्वचषक विजयातील उत्कृष्ट योगदानाबद्दल, म्हणजे महिलांनी सुद्धा विश्वचषक त्या ठिकाणी जिंकलेला होता आणि त्यामध्ये त्यांचं योगदान आपल्याला दिसून आलेलं होतं. हा सोहळा कुठे पार पडला तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. एमर्जिंग खेळाडू, एमर्जिंग प्लेयर म्हणजेच उदयोन्मुख खेळाडू म्हणून दिव्या देशमुखचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. दिव्या देशमुख कशाशी रिलेटेड आहे तर चेसशी त्या रिलेटेड आहे. 2024 मध्ये त्यांनी बुद्धिबळातलं जे विश्वचषक विजेतेपद आहे ते त्यांनी जिंकलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना ग्रँड मास्टर ही पदवी सुद्धा देण्यात आलेली होती. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी ही मोठी कामगिरी केलेली होती. त्यानंतर पॅरा स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर म्हणून प्रीती पाल, कुठल्या प्रीती पाल हे नाव दिसून येतं. त्या काय आहे ट्रॅक अँड फील्ड मध्ये त्यांचा तो खेळ आहे, त्या रनर आहेत, रनिंग करतात. त्या काय करतात, रनिंग, धावण्याच्या स्पर्धेमध्ये. ठीक आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये 2 कांस्य पदक ट्रॅक अँड फील्ड मध्ये त्यांनी मिळवलेले होते. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा रणजी ट्रॉफी 2026. रणजी ट्रॉफी कशाशी रिलेटेड आहे, क्रिकेटशी. तो J&K यांनी 66 वर्षानंतर काय आहे ही ऐतिहासिक कामगिरी, हे ऐतिहासिक यश त्यांनी मिळवलेलं आहे. इथे लक्षात, म्हणून महत्वाचं आहे. यावरून सुद्धा आपण प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो, कारण भरपूर वर्षानंतर जर अशी कोणी कामगिरी करत असेल तर त्यावर प्रश्न एक्सपेक्टेड असतो. येते लक्षात. त्यानंतर उपांत्य सामना बेंगॉल क्रिकेट टीमवर 6 विकेट्स घेऊन विजय त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेला आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये ही स्पर्धा खेळली गेलेली होती. आता रणजी ट्रॉफी बद्दल बघून घ्या. ही भारतातील प्रमुख घरेलू म्हणजे डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धा त्या ठिकाणी आहे. सुरुवात 1934 ला झालेली होती. राजा रणजित सिंग यांच्या नावावरून ही स्पर्धा खेळवण्यात येते. प्रथम श्रेणी क्रिकेट असं त्याला म्हणतात. फर्स्ट क्लास क्रिकेट सुद्धा त्याचं स्वरूप आहे आणि सहभाग जे भारतातील राज्य आहे आणि वेगवेगळे संघ आहेत ते त्यामध्ये सहभागी होत असतात. येते लक्षात. मग या आधी कोणी मिळवलेले आहेत, जसं आता J&K. मग त्याच्या आधी कोणी जिंकलेला होता तर विदर्भ संघाने, आणि त्याच्या आधी कोणी जिंकलेला होता तर मुंबई संघाने. सो जोड्याला स्वरूपात जर असे मागचे पुढचे प्रश्न विचारले ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघून घ्या हिवाळी ऑलिम्पिक. हिवाळी ऑलिम्पिक 2026 याच्या पदक तालिका. या पदक तालिकेमध्ये मग आपल्याला कोण पहिल्या पोझिशनवर दिसून येतो तर नॉर्वे. हा बघा इथे कोण आहे, नॉर्वे. विंटर ऑलिम्पिक 2026 मिलान व कॉर्टिना डी एम्पेझो हे कुठलं आहे, इटली. इटली मधले शहर आहे. संयुक्तरित्या त्या 2 शहरांनी असं आयोजन केलेलं आहे आणि देश म्हटलं तर इटली लक्षात असू द्या. 6 ते 22 फेब्रुवारी 2026 मध्ये सहभागी देश 92 दिसून येतात आणि एकूण स्पर्धा 116 स्पर्धा खेळवल्या गेलेल्या होत्या. नॉर्वेने पुन्हा एकदा सर्वाधिक पदके जिंकून त्यांचं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. बघा आता हा सलग 4 वेळा पहिल्या पोझिशनवर राहिलेला आहे. सलग 4 वेळा. येते लक्षात, म्हणून तो महत्वाचा आहे. अमेरिका आणि जर्मनीची मजबूत कामगिरी. अमेरिका जर्मनी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. हे बघा. त्यानंतर यजमान इटलीनेही चांगली कामगिरी केलेली आहे, आपल्याला माहिती आहे. पदक न मिळालेले देश. आता याच्यामध्ये खंत आपल्याला म्हणावी लागेल की भारत या कामगिरीमध्ये कुठेही दिसून येत नाही. त्याला 0 पदक त्या ठिकाणी मिळालेलं आहे. भारताचे फक्त 2 खेळाडू त्यामध्ये सामील झालेले होते. कुठले, आरिफ खान आणि स्टॅन्झिन लुंडम. आरिफ खान आणि स्टॅन्झिन लुंडम हे 2 खेळाडू आपल्याला इथे सहभागी झालेले दिसून येतात. येते लक्षात. सो पॅरा ऑलिम्पिक म्हणजे हिवाळी ऑलिम्पिक बद्दल याच न्यूज आपल्यासाठी महत्वाच्या होत्या. एकदा तुम्ही तो टेबल बघून घ्या आणि यानंतर नेहमीसारखे जसे आपण सराव प्रश्न घेतो
तर याची उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचे. T20 क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू, पहिला गोलंदाज कोण आहे? कॉमेंट सेक्शन मध्ये मला उत्तर टाका. महिला प्रीमियर लीग, ज्याला आपण WPL म्हणतो, वुमेन्स प्रीमियर लीग 2026चं विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे? मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि UP वॉरियर्स. तर काय आहे कॉमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आशियाई रायफल पिस्तूल स्पर्धा 2026 संदर्भात स्टेटमेंट तुम्हाला बघून घ्यायचे आहेत आणि ऑप्शन्स काय आहे ते सुद्धा बघायचे आहे आणि कुठलं उत्तर करेक्ट आहे कॉमेंट सेक्शन मध्ये मला उत्तर टाकायचं आहे. तुम्ही जर MPSC राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण बॅच लॉन्च झालेली आहे. त्यासाठी तुम्ही ऍडमिशन करू शकता. कॉम्प्रिहेन्सिव्ह स्वरूपाची ती बॅच असणार आहे. निलेश सर, विवेक सर, दीपक सर आणि अभिलाष सर सोबत यासोबत मी तुम्हाला करंट अफेअर मध्ये त्या ठिकाणी दिसून येईल. ऍडमिशन साठी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8806242059. यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ही PDF जर तुम्हाला लागत असेल तो टेलिग्राम चॅनलवर एओनएसच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला काय जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला ही PDF दिसून येईल. निश्चितच आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. फेब्रुवारी महिन्यातले अजून नवीन व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन येणार आहोत, ज्यामध्ये आपण समग्र पद्धतीने परीक्षाभिमुख ज्या गोष्टी आहेत, परीक्षेला ज्या विचारल्या जातील त्याच पद्धतीच्या न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सो आता इथेच थांबूया. थँक्यू.